शेवभाजी किंवा शेवकरी काय तुम्ही म्हणाल ते नाव, पण चवीला लई बेस लागतंय राव. तर मध्यम आचेवर कढईत 4 चमचे किसलेलं खोबरं सोनेरी तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. थोड्या तेलावर लसणाच्या 4 पाकळ्या परतून घ्यायच्या. एक उभा चिरलेला कांदा पण तेलावर खमंग परतून घ्यायचा. आता भाजलेलं खोबरं, परतलेल्या लसूण पाकळ्या आणि कांदा, तसंच एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक एक चमचा गोडा मसाला आणि गरम मसाला, हवं तसं लाल तिखट, हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं. गरम तेलात हिंग जिऱ्याची, लाल मिरची, कढीलिंबाची फोडणी करायची. या फोडणीवर आधी वाटलेला मसाला तेल मसाल्यापासून वेगळं होईपर्यंत परतून घ्यायचा. पाणी आणि चवीनुसार मीठ घालून हे छान उकळवायचं. ही झाली शेवभाजीची करी किंवा रस्सा. हा रस्सा प्रत्येकाच्या वाटीत किंवा बाउलमध्ये भरून ठेवायचा आणि वाढण्यापूर्वी फक्त 5च मिनिटं आधी जाड शेव घालायची. त्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आवडत असेल तर.